I am Dr. Ramkishan Gundre. I am a physician and practicing at Korande Nagar, Nanded. There is my clinic in the name of Dr. Ram Gundre Clinic. And today I have allotted a subject that is Barrett's esophagus. ठीक आहे. तर आजच्या मीटिंगचा किंवा लेक्चरचा विषय जो मला दिलेला आहे दॅट इज बॅरेट्स इसोफॅगस. तर बॅरेट्स इसोफॅगस म्हणजे काय आणि कसं प्रिव्हेंट करायचं याविषयी आपण ह्या लेक्चरमध्ये मुख्यतः बोलणार आहोत. तर बेसिकली बॅरेट्स इसोफॅगस म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की आपण जेवण केल्यानंतर जे अन्न खातो ते अन्न जे असते ते आपल्या अन्ननलिका म्हणजेच इसोफॅगस याद्वारे आपल्या जठरामध्ये म्हणजे स्टमक मध्ये जात असते आणि त्या ठिकाणी त्याचे स्टमक मध्ये ऍसिड सिक्रेशन होत असते जे की हायड्रोक्लोरिक ऍसिड असते आणि त्या हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या अनुषंगाने किंवा त्याच्या केमिकल प्रक्रियेने आपल्या अन्नाचं पचन होत असतं. आता ही झाली नॉर्मल गोष्ट. पण ऍक्च्युली काय होतं कधी कधी जर तुमच्या जठरामध्ये ऍसिडचं उत्पादन जास्त होत असेल किंवा ते जर तुमच्या इसोफॅगस मध्ये म्हणजे अन्ननलिकेमध्ये वापस येत असेल तर ऍक्च्युली जी आपली इसोफॅगस असते तिची जी आतली त्वचा असते तिला आपण उती म्हणतो. तर बेसिकली त्या ह्या ऍसिड सहन क्षमतेच्या बाहेरच्या असतात म्हणजे त्यांना ऍसिडचं जे इफेक्ट आहे ते सहन होत नाही. जसं की नॉर्मल कंडिशन मध्ये स्टमक मध्ये देखील ऍसिड असतं पण स्टमकची म्हणजे पोटाची जी उती असतात किंवा भिंत असते ते ऍसिड पासून संरक्षण करण्याकरता बनलेले असतात. त्याच्यामुळे आपल्या जठरावरती आपल्या पोटातील ऍसिडचा काही परिणाम होत नाही आणि आपल्या अन्नाचं पचन होत असतं. पण जर हे ऍसिड आपल्या इसोफॅगस मध्ये येत असेल आता नॉर्मली काय असतं नॉर्मली जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा ते इसोफॅगस मध्ये जातं. इसोफॅगस मध्ये गेल्यानंतर इसोफॅगस आणि आपलं जे स्टमक किंवा जठर आहे या दोघांचं जे जॉईनिंग आहे त्या ठिकाणी एक छोटस वॉल असतं त्याला लोअर इसोफेजल स्फिंक्टर म्हणतात. आपण साध्या भाषेमध्ये त्याला वॉल म्हणतो. ठीक आहे. तर या वॉलचं काम असं असतं की जेव्हा अन्नाचा घास येतो इसोफॅगस मध्ये तेव्हा तो वॉल उघडायचा आणि अन्नाचा घास आपल्या पोटात जाऊ द्यायचा आणि त्यानंतर परत तो वॉल क्लोज करून घ्यायचा जेणेकरून पोटातले जे कंटेंट्स आहेत जे वस्तू ऍसिड आहेत आपले अन्नकण आहेत ते वापस परत अन्ननलिकेमध्ये म्हणजे इसोफॅगस मध्ये येणार नाहीत. ही झाली नॉर्मल गोष्ट. पण कधी कधी काही गोष्टीमध्ये ते तुम्हाला गोष्टी मी डिस्कस करेन की हे कधी होतं. तर हे जे ऍसिड आहे ते सामान्यतः आपल्या स्टमक मधून इसोफॅगस मध्ये आलं नाही पाहिजे. पण जर हे येत असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की अन्ननलिकेची जी आतली भिंत आहे त्वचा आहे ही नाजूक असते आणि ती ऍसिड सहन करू शकत नाही. त्यामुळे त्या त्वचेला दाह निर्माण होतो तिथे सूज निर्माण होते आणि हे जर लॉंग टर्म राहिले तर त्या ठिकाणी काही चेंजेस देखील होतात. तर सुरुवातीच्या कंडिशन मध्ये इथे तुम्हाला काय लक्षणं मिळतात तर जसंही ऍसिड जास्त तुमच्या इसोफॅगस मध्ये येतं त्यावेळेस त्या तिथे ठिकाणी दाह निर्माण होतो किंवा सूज निर्माण होते आणि त्या ठिकाणी तुम्हाला छातीमध्ये जळजळणे किंवा छातीमध्ये खूप दुखणे असे लक्षणं यायला लागतात. तर सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक पेशंटला हेच लक्षण असतात आणि बऱ्याच वेळा चूक इथंच होते की बरेच पेशंट साधी सुधी ऍसिडिटी आहे त्याला काय करायचं मग एखादं मेडिकल स्टोअरवरती जायचं औषध घ्यायचं कुठला तरी पर्याय करायचा आणि हे पुढे टाळत राहायचं असं होतं. पण असं केल्यानं काय होतं की हे जे वॉल आहे तुमचा तो जर लूज असेल त्याला कुठल्या गोळ्यांनी किंवा साध्या मेडिकलच्या गोळ्यांनी जास्त फरक पडत नाही आणि वारंवार पुन्हा पुन्हा हे ऍसिड तुमच्या अन्ननलिकेमध्ये येत राहतं आणि मग कुठल्याही टिश्यूला जर वारंवार इजा होत असेल तर आपल्या म्हणजे शरीरामध्ये बरीच क्षमता असते कुठल्याही दुखापतीला जे आहे भरून काढण्याची क्षमता असते आणि ते प्रयत्न प्रत्येक वेळेस आपलं शरीर करत असतं. पण जर हे ऍसिड नेहमी नेहमी जर तुमच्या अन्ननलिकेमध्ये येत असेल तर तिथल्या त्वचेला दाह आणि सूज जर नेहमी नेहमी राहत असेल तर मग हळूहळू तिथल्या त्वचेमध्ये जे पेशी आहेत जे की नॉर्मली स्क्वायमस इपिथिलियम नावाची गोष्ट असते ती ठीक आहे. तर ते पातळ आणि चपट्या पेशी असतात तर त्यांच्याऐवजी त्या ठिकाणी जसे आपल्या पोटामध्ये किंवा जठरामध्ये आतड्यामध्ये जसे पेशी असतात तशा पेशीमध्ये हळूहळू मॉडिफिकेशन चालू होतं त्याला आम्ही मेटाप्लाझिया म्हणतो. ठीक आहे. तर ही मेटाप्लासियाची जी प्रोसेस आहे ती चालू होते आणि त्या ठिकाणची जी नॉर्मल तुमची त्वचा होती इसोफॅगस मधली ती बदलून हळूहळू हळू आतड्यांच्या त्वचेसारखी व्हायला लागते आणि ह्या मेटाप्लाझियाचा एक
डेंजरस भाग म्हणजे असं होता होता, कारण हे चेंजेस इन टिश्यू व्हायला लागले, तर असं होता होता कधी याच्यामध्ये कॅन्सर देखील तयार होऊ शकतो आणि हा सगळ्यात मोठा धोका ह्या गोष्टीचा आहे आणि यालाच म्हणतात बॅरेट्स इसोफॅगस. तर बॅरेट्स इसोफॅगस म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की ऍसिडमुळे, रिफ्लक्समुळे, ज्याला की आम्ही GERD म्हणतो, गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, हे लॉंग टर्म राहिल्यामुळे आपल्या जे इसोफॅगस आहे त्याच्यातली त्वचा नॉर्मल त्वचा बदलून जठरासारखी किंवा आपल्या आतड्यांसारखी त्वचा तयार होणे, यालाच ऍक्च्युअली बॅरेट्स इसोफॅगस म्हणतात आणि त्याचा सगळ्यात मोठा धोका कोणता असतो, तर कॅन्सर. तर दुसरी गोष्ट याच्यामुळे काय होतात की त्वचा बदलल्यामुळे त्या ठिकाणी इसोफॅगसची जी आतली जागा आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटला अन्न घ्यायला देखील त्रास व्हायला लागतो आणि हेच जर लांब असं वाढत गेलं, प्रॉपर ट्रीटमेंट नाही मिळाली, तर याचं अंतिम रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याचा धोका असतो, हे सांगितलेलं आहे. मग तर हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर होऊ नये म्हणून बेसिकली किंवा पहिल्यांदा आपण हे डिस्कस करू की हे कशामुळे होतं. तर याच्यामुळे बरेचसे कारण आहेत, त्यातले तुम्हाला मी मुख्य कारण काय जे असतील ते सांगतो आज. तर याच्यात सगळ्यात मुख्य कारण जे आहे ते आहे ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे काय, लठ्ठपणा, जाडपणा, पोटामधली चरबी वाढणे. तर पोटातली जर चरबी वाढली तर पोटामध्ये ती जागा घ्यायला लागते आणि तुमच्या स्टमक वरती त्याचं प्रेशर यायला लागतं आणि ह्या प्रेशरमुळे ऍक्च्युअली ते ऍसिड वर येत असतं. काही लोकांमध्ये जेनेटिकलीच जे वाल्व आहे तो लूज असतो, त्याला तर काही करू शकत नाही, पण या ओबेसिटीमुळे त्याचं जे प्रेशर वाढल्यामुळं ते रिफ्लक्स हे ऍक्च्युअली जास्त व्हायला लागतं. दुसरी गोष्ट आहे शरीरावरती स्ट्रेस जास्त असणं, त्याच्यामुळे ऍसिड सिक्रेशन जास्त होतं. काही लोक जास्त दारूचं सेवन करतात, सिगारेटचं सेवन असते किंवा चहाचं सेवन जास्त असतं, याच्यामुळे देखील तुमचं आम्लपित्त किंवा ऍसिड वाढत असते. मसालेदार खाणे-पिणे याच्यामुळे देखील ऍसिड वाढतं. तसेच अवेळी जेवण करणे त्याच्यामुळे देखील ऍसिडिटी खूप होते आणि आजकाल एक नवीन पाहायला मिळतं, मोबाईल असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण, सारखं सारखं मोबाईल बघत राहणं आणि त्यामुळे झोप नाही येणं, या कारणामुळे देखील ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं आणि ऍसिडिटीचं प्रमाण वाढलं की त्याचं रूपांतरण GERD, गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, आणि त्यातून आपला जो विषय आजचा त्यातो बेसिकली दॅट इज बॅरेट्स इसोफेगस, असं हे व्हायला लागतं. ठीक आहे. तर हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर होऊ नये म्हणजे आता हे त्याच्या मागचं मेन कारण काय आहे, ऍसिड आहे. तर ऍसिड उत्पत्ती जास्त होणार नाही, हे पहिला एक भाग झाला आणि दुसरा भाग झाला की हे ऍसिड आपल्या जे अन्ननलिका आहे त्याच्यामध्ये येणार नाही. या दोन गोष्टीची काळजी करणं आवश्यक असतं. तर पहिला गोष्ट म्हणजे ऍसिडचं प्रिव्हेन्शन, म्हणजे ऍसिड तयार होणं हे कमी करणं आपल्याला. तर त्यासाठी बेसिकली आपल्याला जी लाईफस्टाईल आहे ती सुधारली पाहिजे आणि याच्यामध्ये सामान्यतः ऍसिडिटी आहे असं समजून विनाकारण म्हणजे कुठल्याही मेडिकलवरून गोळ्या घेणे आणि तात्पुरता इलाज करून घेणे हे चुकीचं आहे. तर तुम्हाला जर नेहमी नेहमी ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे, त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे, नेमकं ऍसिडिटीचं कारण काय आहे हे शोधून त्याच्यावरती ट्रीटमेंट केली पाहिजे. यात माझ्या प्रॅक्टिसमध्ये अजून एक बाब मला आढळलेली आहे. आम्ही जर ओळखलं की हे GERD आहे आणि याला लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते, तर आम्हाला जवळपास महिना ते 15 दिवसापर्यंत ट्रीटमेंट द्यावी लागू शकते. पण यात पेशंटचा रोल कसा असतो, त्यांच्या अज्ञानापणामुळे असेल किंवा दुसऱ्या भागामुळे असेल, पेशंटला ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर त्यांना 3-4 दिवसात लगेच बरं व्हायला वाटतं. पण त्यांचा आजार बरा झालेला नसतो. पण हे पेशंटला नाही समजत आणि त्याच्यामुळे ते जे आम्ही महिनाभराची मेडिसिन दिली होती, तर न घेता एक 4 दिवसाची ट्रीटमेंट घेतात आणि पुन्हा बंद करतात. मग हा आजार जो आहे तो पूर्णपणे बरा झालेला नसतो आणि मेटाप्लेजियाकडे वाटचाल त्याची चालू होते आणि बॅरेट्स इसोफेगस व्हायला चालू होते. ठीक आहे. तर पेशंट लोकांनी असं व्हायला म्हणजे ट्रीटमेंट पूर्ण घ्यायला पाहिजे आणि त्याकरिता डॉक्टरांनी देखील समुपदेशन प्रॉपरली करायला पाहिजे. त्यानंतर दुसरा भाग आहे की तुमचं जे अन्न आहे ते सात्विक असावं. मसालेदार कधी-मधी खायला काही हरकत नाही, पण नेहमी-नेहमी चवीसाठी असे मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ खायला नाही पाहिजे. ठीक आहे. वेळेवरती झोप आणि वेळेवरती व्यायाम हे देखील करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आपल्याला जे ऍसिड सिक्रेशन आहे ते आपलं बॅलन्समध्ये राहतं आणि कंट्रोलमध्ये राहतं. तसेच ज्यांना ऍसिडिटी होत असते नेहमी-नेहमी त्यांच्यासाठी काही योगासने सांगितलेली आहेत. तर ते योगासनांचा वापर देखील तुम्ही करू शकता. पण हे योगासने करताना एक काळजी घेतली पाहिजे की जे योगा टीचर आहेत प्रॉपर, त्यांच्याकडून प्रॉपर एज्युकेशन घेऊनच तुम्ही योगा करायला पाहिजे. आजकाल काय होतं की योगा म्हणलं की मोबाईल काढायचा, हे योगा सर्च कर, ते योगा सर्च स्वतःहून करायचं, असं करायचं नाही. तर प्रॉपर प्रशिक्षण घ्या आणि योगा करा, असं तुमचं आचरण पाहिजे. ठीक आहे.
आणि जसं मी सांगितलं की अगोदरच की कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीला ऍसिडिटी समजणं हे देखील धोकादायक असतं. छातीमध्ये जळजळ होते म्हणजे प्रत्येक वेळेला ऍसिडिटीच असेल असं नाही. त्याच्यामुळे ते तुम्ही डॉक्टरना भेटून ईसीजीची आवश्यकता आहे का नाही हे देखील पाहणं आवश्यक असतं. आणि अशा रीतीने आपण जे होणारा डेंजरस आजार आहे बॅरेट्स इसोफॅगस जो हळूहळू होऊ शकतो आणि त्यातून कॅन्सरची शक्यता निर्माण होते, याला आपण टाळू शकतो. थँक्यू.